भुंकले स्वागतात माझ्या ते थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता. यार माझं मराठी पण काही तेवढं छान नाही आहे, तोडकं मोडकं मराठीमध्ये मी लिहितोय आणि हिंदी माझं त्यावेळेस अतिशय म्हणजे खाना खाया क्या और जीवन किया क्या. और फिर मुझे समझ में आया कि जितनी प्यारी मराठी है उतनी ही प्यारी हिंदी है, उतनी ही प्यारी उर्दू है. तो भाषा कोई कम और कोई बेहतर ऐसा नहीं होता है. म्हणजे तुम्हाला मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी 23 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ग्रंथालय सुद्धा नाही आहे. 2 वक्त की रोटी के लिए वो दिन रात भटक रही थी. अमीर चश्मा उतार कर देख तू कितना गरीब है, 5 रुपए की नोट तेरी औकात बता रही थी. उर्दू मधनं हा मराठीच्या गजलांचा उगम आला. दिखे अगर भूखा कहीं उसे खिलाना जरूर, धर्म जात पात की लड़ाई में हासिल कुछ न होगा, धर्म से पहले इंसानियत को पूजना जरूर. दिखे अगर बेसहारा कहीं उसे आसरा देना जरूर, धर्म की रक्षा के लिए धर्म के ठेकेदार बैठे हुए हैं, इंसानियत अकेली है यारो उसे बचाना जरूर, उसे बचाना जरूर. तो किताबें, सभी किताबें अच्छी ही होती है ऐसा नहीं है. किताबों ने जितना नुकसान किया है उतना मुल्क का, इस देश का, इस दुनिया का नुकसान किसी ने नहीं किया. तो शेर ऐसा है कि जरा इश्क को, जरा दर्द को, जिंदा मौत को लिखा है. जरा दर्द को, जरा इश्क को, जिंदा मौत को लिखा है. जरा आहिस्ता खोलना किताब, अंदर दिल रखा है. जितना बोले बुद्ध यार उतना बोले कौन, जितना चुप वे थे उतना चुप कौन. आपण फॉलोअर्स आहोत आणि फॉलोअर्सचा देश हा कधी काही फार निर्माण करू शकणार नाहीये. आपल्याला लीडर्स पाहिजे. मेरे हिस्से का जहर भी वो अमृत समझकर पी लेते हैं. मेरे हिस्से का जहर भी वो अमृत समझकर पी लेते हैं. मेरे पिता हकीम नहीं मगर गहरा घाव सी देते हैं. अब के कोई गम नहीं, अब के कोई गम नहीं मेरे हिस्से में. यार ये सबसे बड़ा गम है. समानाला कळे ना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आणि ह्या मुलाखतीची शेवट मला असं वाटतं की मी एका शेरनी करू इच्छितो की गांधी शरीर संविधान का, आत्मा अंबेडकर. गांधी शरीर संविधान का, आत्मा अंबेडकर. है आत्मा में शरीर, ये संविधान जिंदा कर, ये संविधान जिंदा कर. नमस्कार. न्यूविरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं स्वागत करते. न्यूविरा पब्लिशिंग हाऊसची पुस्तकं तुम्ही वाचत असाल, त्यांचे पॉडकास्ट देखील तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहिले आहेत लेखकांचे. तर आज आपण एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे हिंदी गझल शायरींचा एक कविता संग्रह हा जो आहे, गझल शायरींचा संग्रह आहे खयाल. तर या पुस्तकाचे या कवी आणि शायर अभिषेक अवचर सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप स्वागत करते मी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप धन्यवाद. तर सरांचा परिचय द्यायचा झाला तर सर शायर आहेत, त्यांचा एक उद्योग देखील आहे, ते उद्योजक देखील आहेत. तर पूर्ण भारतभर त्यांनी अनेक शायरीचे कविता संग्रहांचे प्रोग्राम देखील केलेले आहेत. बिहारमध्ये त्यांना दिनकर पुरस्कार देखील मिळालेला आहे. सो त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. त्यांचा पूर्ण गझल शायरींचा जो प्रवास आहे ते देखील आपण ऐकणार आहोत. अनेक नवीन गझलांची आपल्याला पर्वणी देखील ऐकायला मिळणारच आहे. तर नमस्कार सर. तर सर मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छिते की तुमचा लेखन प्रवास कसा होता? तुम्ही सुरुवातीला काय काय लिहिलं आणि गझलेकडे तुम्ही कसे वळलात? ओके. स्टार्टिंगला काय झालं की मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मी सुटे शेर लिहायला लागलो. सगळ्यात आधी मला आठवतं की मी स्वतःचं कधी काय मनाचं काय लिहिलं तर 5वीत असताना आपल्याला निबंध असायचा आणि निबंधानंतर जर तुम्ही 2 ओळींची कविता लिहिली तर तुम्हाला 1 मार्क मिळायचा. आणि माझा लक्षात असण्याचं म्हणजे कविता मला कधीच लक्षात राहिल्या नाही. आणि मग मला असं वाटलं की माझा 1 मार्क कटणार. आणि त्यावेळेस मी पहिली 2 ओळी लिहिल्यात आणि त्या इतक्या छान होत्या की सरांनी मला बोलवलं की अरे हे कोणाची कविता आहे. आणि त्यावेळेस मला असं झालं की आता काय सांगू मी कोणाची. म्हटलं सर कुठेतरी वाचलेली आहे आणि मला आठवत नाही ही कोणाची आहे. पण म्हटलं अरे छान 2 ओळी आहेत. मग मला मनातल्या मनात असं वाटलं की जर आपल्या मराठीच्या शिक्षकाला जर असं वाटलं की ह्या छान ओळी आहेत तर आपण त्या दिशेने आपण लिहित राहिलं पाहिजे. पण कविता ज्या भागामध्ये माझं मूळ गाव मालेगाव वाशिम अकोल्याजवळ आहे. आधी अकोल्यामध्ये ते होतं, नंतर अकोला आणि वाशिम वेगळं झाल्यानंतर आता ते आमचा जिल्हा वाशिम आहे.
तिथे त्या ग्रामीण भागामध्ये तोपर्यंत लेखक सुद्धा आम्हाला बघायला भेटला नाही की कधी ह्याचं पुस्तक आहे किंवा असं. तर गायडन्स वगैरे असं काही नव्हतं. त्याच्यानंतर मी पुढे शिक्षणासाठी मी अकोल्याला गेलो. अकोल्याला गेल्यानंतर मला असं झालं की त्यावेळेस मी इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन करायला अकोल्याला गेलेलो. शिवाजी विद्यापीठामध्ये, शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मी ॲडमिशन घेतली. आणि तिथे मी असं ठरवलं की आपण शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा वाचत राहिलं पाहिजे. आणि त्यातनं मग मला त्याची आवड हळूहळू निर्माण होत गेली की ज्याही वेळेस मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ थोडंसं बोर व्हायला, कंटाळवाणं व्हायचं, त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं वाचू. आणि वेगळं वाचत असताना मला थोडंसं मराठी साहित्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी नागपूरला गेलो असताना तिथे माझे सगळे मित्र बऱ्यापैकी हिंदी सायडर होते. आणि ह्यांना काहीतरी ऐकवलं पाहिजे. मी जे मराठीमध्ये लिहायचो ते त्यांना ऐकवायचो तर त्यांना कळत नव्हतं. कारण नागपूरमध्ये बऱ्यापैकी मध्य प्रदेशमधली मुलं शिफ्ट झालेली आहेत आणि ती मुलं साधारणतः शिक्षणासाठी आलेली. आणि त्यांना मग कळायला पाहिजेत असा, आणि त्यांनी मला काहीतरी म्हटलं पाहिजे ह्याच्यावर, असा प्रवास सुरू झाला. आणि मग माझा एक मित्र आहे धीरज चमेडिया म्हणून. त्या मित्रांनी म्हटलं की अभिषेक, हिंदी में क्यों नहीं लिखता. तो ॲट दॅट टाइम आय वॉज लाईक की यार माझं मराठी पण काही तेवढं छान नाही आहे. तोडकं मोडकं मराठीमध्ये मी लिहितोय. आणि हिंदी माझं त्यावेळेस अतिशय म्हणजे खाना खाया क्या और जेवण किया क्या ह्याच्यामध्ये मला काय फार असं काही वाटायचं नाही. मी म्हणा चलो जेवण करके आते, आणि मुलं हसायचे. अशा परिस्थितीला असताना मला असं वाटलं की आपण काय हिंदीत फार काही लिहू शकतो. आणि ते माझ्या मनात आलं नाही. पण मग मी पहिली एक कविता माझ्या मित्रांना कळावी ह्या करिता लिहिली. ती कविता अशी होती की बताना कहीं बारिश खारी तो नहीं, बताना कहीं बारिश खारी तो नहीं, बताना चांद के आंसू बारिश तो नहीं, बताना झील पर बैठा वो प्यासा चांद तो नहीं, बताना कहीं वो मेरा चांद तो नहीं. तर त्यानंतर त्या मुलांची वाहवाही मिळाली. अरे अभिषेकी तूने लिखा है यार, लगता नहीं तूने लिखा है, कितना प्यारा लिखा है. आणि ती पहिल्यांदा मला जी दाद मिळाली त्या दादमधनं आपलं असतं ना की प्रोत्साहन. आणि मग मला मजा यायला लागली. मला असं वाटायला लागलं की यार वाव, आपण शायरी करू, आपण गझल लिहू, आपण हिंदीमध्ये लिहू. आणि मग त्यावेळेस माझी बहीण आहे सोनल सावंत म्हणून. तर ताईनी मला सांगितलं की अभिषेक तू पहिलं पुस्तक जरी तू आता हिंदीत लिहायला लागला तरी पण माझी अशी इच्छा आहे की तू पहिलं पुस्तक हे मराठीतच लिहिलं पाहिजेत. आणि मग मराठी भाषिक म्हणून आपलं काहीतरी मराठी साहित्याला देणं लागतं. आणि तिचं एम ए मराठी आणि इतिहास असं तिचं ते सगळं कॉम्बिनेशन होतं. त्याच्यामुळे मला फार काही त्या साहित्यातलं तोपर्यंत सुद्धा कळत नव्हतं. पण आपसुकच मला मराठी कविता, हिंदी कविता, शेरो शायरी मला यायला लागली. आणि सगळ्या माझ्या काही जे काही मला शिकवणारे शिक्षक होते त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे हा वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. आणि त्यावेळेस मी ठरवलं की नाही, ओके ठीक आहे, मी पहिला हा जो काही कविता संग्रह आहे तो मराठीमध्येच लिहिणार, जेव्हा की माझं हिंदीचं काही साहित्य रेडी होतं. पण मग मी 2013 साली मी माझं पहिलं मराठी कवितेंचं पुस्तक लॉन्च केलं, आजही तुझ्यासाठी म्हणून. आणि त्याच्यामध्ये मराठीच्या 52 कविता होत्या. आणि तो कविता संग्रह महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये प्रचलित होता. आणि युवकांमध्ये, कॉलेजच्या मुलांमध्ये प्रेम कविता होत्या. तर त्यामुळे मग मुलांना ते आवडायला लागल्यात की अरे हा काहीतरी वेगळ्या धाटणीची कविता लिहितोय. आणि हळूहळू मग मला कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. आणि मग मी महाराष्ट्रभर मराठी कवितांच्यासाठी बोलायला लागलो. तर प्रवास छान होता. पुण्यात आल्यानंतर मला मजा आली. येस, तर खूपच आपल्याला इन्स्पिरेशनल प्रवास असं आपण म्हणू शकतो की मराठी असूनही, म्हणजे स्वतः आपण मराठी भाषिक असूनही आपण गझल सनाकडे कसे वळलात ते आपण ऐकलं आहे. तर जेव्हा तुम्ही हिंदीकडे जेव्हा वळलात, तुम्ही उर्दू भाषेकडे, मग तेव्हा तुम्ही कुठल्या लेखकांचे शायरी वगैरे वाचले? तुम्हाला तुमच्यावर कुणाचा प्रभाव पडला? तुम्हाला कोण आवडायचं? मी हिंदीमध्ये सुरुवातीला फक्त कविता लिहायचो. आणि मराठीतलं तोपर्यंत माझं एक मराठीचा आजही तुझ्यासाठी म्हणून एक कविता संग्रह आलेला.
त्यानंतर काय झालं की मी ज्या गझलच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून जायला लागलो की काय आमच्या समकालीन पिढीतली मुलं काय लिहित आहेत आणि ते आपण ऐकलं पाहिजे. आणि त्यावेळेस मला असं गझलच्या एका कार्यक्रमात सांगण्यात आलं, कारण विदर्भामध्ये किंवा मी जिथे राहत होतो त्या भागामध्ये तसं साहित्याचं फार काही म्हणजे तुम्हाला मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी 23 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ग्रंथालय सुद्धा नाही आहेत. म्हणजे विक्रीसाठी जी पुस्तकं वाचू इच्छितात लोक 23 जिल्हे असे आहेत की जिथे ग्रंथालयांची सुविधा नाही आहे. सार्वजनिक ग्रंथालय वेगळा प्रकार आहे, तो त्याचं राजकारण वेगळं आहे, त्याचं ते सगळं वेगळं आहे. पण सामान्य वाचकाला उपलब्ध व्हावीत आणि त्याला विकत घेता यावीत अशी ग्रंथालय महाराष्ट्रभर नसावीत आणि मग आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं वगैरे वगैरे. पण मला वाटतं की त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा की त्यावेळेस मला असं वाटलं की त्यावेळेस मला मी एका भाषणात ऐकलं की उर्दूमधनं हा मराठीच्या गझलांचा उगम आला आणि तिथे मग सुरेश भटांनी मराठीमध्ये गझल सादर केली, ती आणली, त्याचा फॉर्म सगळ्यांना सांगितला आणि आज महाराष्ट्रामध्ये मराठी गझल लिहिणारे हजारो तरुण आहेत. आणि मग मला असं वाटलं की मी काल एका साहित्य संमेलनाला होतो मुंबई विद्यापीठामध्ये, जश्न उर्दू म्हणून साहित्य, त्याच्यात मी म्हटलं होतं की मैं मराठी का बेटा मेरे दादी के पास आया हूँ. मेरी माँ मराठी है लेकिन मेरी दादी जो है वो उर्दू है. क्यों? तो गज़ल के फॉर्म को अगर आप देखोगे तो वो उर्दू से आया है. तो विरासत में उर्दू ने मराठी को गज़ल दी है. तो मुझे ये लगता है कि सबसे इम्पॉर्टेंट ये होता है कि आप सभी भाषाओं का अध्ययन करें, आप उसको समझें, क्योंकि ये भाषा ये सीखने का माध्यम है. जितनी चीज़ें आप अपने आप से रूबरू करा सकते हो उतनी चीज़ें आपने पढ़नी चाहिए, सीखनी चाहिए. और फिर मुझे समझ में आया कि जितनी प्यारी मराठी है उतनी ही प्यारी हिंदी है, उतनी ही प्यारी उर्दू है. तो भाषा कोई कम और कोई बेहतर ऐसा नहीं होता है. भाषा भाषा होती है. अगर उसको एहसास का जोड़ दिया जाए तो हर भाषा उतनी ही मीठी है, हर भाषा उतनी ही मधुर है. आणि त्यामुळे आपण सगळ्याच भाषांचा प्रयोग, आता काही माझे मित्र आहेत काही जर्मन शिकतायत, माझी इच्छा आहे भविष्यामध्ये जर्मन शिकावी. जगभरात जेवढ्या भाषा शिकता येतील आणि त्या भाषेमध्ये आपल्याला काही लिहिता येईल का असा प्रवास मला माझी इच्छा आहे की अनेक भाषा शिकून आपण त्या भाषेमध्ये पण लिहिलं पाहिजेत. फक्त ट्रान्सलेट करणं हा भाग वेगळा आहे, पण ती भाषा शिकून मोडकं तोडकं का होईना पण आपण इतर भाषांमध्ये सुद्धा लिहिलं पाहिजेत, ती भाषा शिकली पाहिजेत. आणि शिकण्याचा प्रवास मला असं वाटतं की आपण शेवटच्या याच्यापर्यंत केला पाहिजे. मग सर, आपण आताच म्हणालात की उर्दू आणि अरबी भाषेतनं आपल्याकडे हिंदीमध्ये गझल हा प्रकार आलेला आहे. मग जेव्हा आपण हिंदीमध्ये गझल लिहितो तेव्हा आपण सहजरित्या काही उर्दू शब्द आपण हिंदी गझलांमध्ये वापरतो, पण जेव्हा मराठी गझल आपण लिहायला जातो त्यावेळेस ते कितपत अवघड असतं. तेव्हा शब्द सुचणे किंवा ते जो आपण उर्दूतले शब्द हिंदीमध्ये वापरू शकतो पण मराठीत तेवढंच अवघड जातं का? ते काय झालंय ना, मराठी भाषांकडे असलेला शब्दसाठा आणि उर्दूकडे आणि हिंदीकडे असलेला शब्दसाठा ह्याच्यामध्ये फरक आहे. कालखंडामुळे अनेक शब्द जोडत गेलेत. उर्दूचं विशेष असं आहे की अरबी असेल, फारसी असेल आणि पंजाबी असेल आणि दिल्लीमध्ये राहणाऱ्या ज्या ही सैनिकांची भाषा होती की एकमेकांना कळावं अशा त्या भाषेचा उगम त्या सैनिकांच्या याच्यामधनं बैठकींमधनं झालेला उगम आहे. त्यामुळे त्याच्याकडे साठा जास्त असणं मराठीपेक्षा हे साहजिकच आहे. हिंदीकडे अनेक कालखंडांचा इतिहास आहे त्याच्यामुळे हिंदीकडे पण शब्दसाठा तेवढा असणं हाही साहजिकच आहे. पण कमी साठ्यामध्ये सुद्धा तुम्ही काय उत्तम शब्द घेऊ शकता हा एक प्रकारचं म्हणजे तो टास्कच आहे. तो सुरेश भट साहेब जे आपल्या सगळ्यांचे आदरणीय आहेत त्यांनी जो शब्द प्रयोग केलेला आहे आणि त्या काळात कमी रिसोर्सेसमध्ये सुद्धा त्यांनी ज्या धाटणीच्या गझल आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवल्यात त्या आपल्या सगळ्यांसाठी आदर्शच आहेत. त्यांनी गौतम बुद्धांवर फार छान लिहिलं आहे, त्यांनी आंबेडकरांच्या याच्यावर फार छान लिहिलं आहे, त्यांनी शिवाजी महाराजांच्या याच्यावर लिहिलं आहे. दोन ओळी जर तुम्हाला आठवत असतील मला सुरेश भटांच्या सगळ्यात छान ओळी ज्या आठवतात किंवा आवडतात त्या अशा की भुंकले स्वागतात माझ्या ते थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता.
म्हणजे फार मोठं मन लागतं की तुम्हाला टीका तुमचे जवळची लोक करतात, तुम्हाला तुमच्या जवळची लोक तुमच्या विरोधात उभी राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यांच्यावर वो है ना कि तुम्हें अरे दुश्मनी से आदमी मरता कहाँ है, तुम्हें दुश्मनी निकालनी है, जाओ उससे मोहब्बत करो। तो वो जो मोहब्बत करना होता है वो बहुत ज़रूरी होता है। तो मुझे लगता है की मोठी माणसं होऊन गेलीत, अनेक मोठी माणसं होऊन गेलीत आणि त्या मोठ्या माणसांकडनं आपण काय शिकलं पाहिजे तर माणुसकी शिकली पाहिजेत। कारण सुरेश भटांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी ज्या ज्या भूमिका त्या कालखंडामध्ये गेलात, जर तुम्ही त्याचा अभ्यासलात तर फार अवघड असतं तुम्हाला विदर्भामध्ये अमरावतीसारख्या किंवा नागपूरसारखं तुम्हाला जे बॅकग्राऊंड मिळतं त्या जिल्ह्यांचं आणि तिथनं उठून तुम्ही महाराष्ट्राला अतिशय सुंदर गाणे देता अतिशय, आणि तो प्रवास, आणि अशा माणसांमुळे आमच्यासारखी जी नवीन तरुण पिढी आहे ती त्यांच्याकडे बघून आणि गालिबकडे बघून, मीरकडे बघून, कबीर यांचं थोडंसं साहित्य जे आपल्याला कळतं तेवढं वाचून आमच्यासारखी नवीन पिढी त्या दिशेने जात आहे, ह्याच्यासाठी ही सगळी मोठी माणसं जबाबदार आहेत। तो हम जैसे हजारों लेखक और पैदा हो। अगर लिख रहे हो तो सिर्फ फेसबुक पर मत लिखो, अगर लिख रहे हो आप तो किताब बनाओ, लोगों से मिलो, बात करो, किताब बनाकर आप उसको हजारों लोगों तक पहुंचा सकते हो। तो वो जो कॉन्फिडेंस है ना वो आप में होना चाहिए कि यार मैं जो लिख रहा हूँ ये ज़रूरी है, ये सिर्फ मैं और मेरा परिवार के लिए मैं जो पैसे कमा रहा हूँ बस इतनी ज़िंदगी काफ़ी नहीं है। और फिर आप बोलोगे रास्ते पे चल के कि यार लोग रास्ते पे थूक रहे हैं, तो भाई इसके लिए आपने क्या किया? कुछ नहीं, आप तो बस नाम रख रहे हो। तो आपको लोगों को सिर्फ नाम रखने हैं या उसका जिम्मा उठा के कुछ करना है, ये बहुत ज़रूरी है। और ये किताबों के माध्यम से हम बहुत आसानी से कर सकते हैं, बहुत आसानी से कर सकते हैं। मैंने एक शेर लिखा था कि दिखे अगर भूखा कहीं उसे खिलाना ज़रूर, धर्म जात पात की लड़ाई में हासिल कुछ न होगा, धर्म से पहले इंसानियत को पूजना ज़रूर, दिखे अगर बेसहारा कहीं उसे आसरा देना ज़रूर, धर्म की रक्षा के लिए धर्म के ठेकेदार बैठे हुए हैं, इंसानियत अकेली है यारो उसे बचाना ज़रूर, उसे बचाना ज़रूर। तो मुझे लगता है कि वो जो इंसानियत बचाने वाली बात है वो अगर आप नहीं करोगे और फिर आप रोते हुए बैठोगे कि मेरे घर पर आज हिंदू कट्टरतावादियों ने पत्थर फेंका है या मुस्लिम कट्टरतावादियों ने पत्थर फेंका है या किसी ने भी पत्थर फेंका है जातिवादी आदमी ने, तो भाई इसके लिए आपने क्या किया? क्या आप लड़े? क्या आपने जिम्मेदारी ली? तो अगर आग आपके घर तक आ गई है तो ये इसीलिए आ गई है कि उस आग जब बाजू वाले के घर तक थी तब आपने पानी नहीं डाला। तो आज ना कल नफरत की आग आपके तरफ आने वाली है। मैंने एक शेर लिखा था कि नफरतों की हवा है, नफरतों की हवा है, तू मोहब्बत की आंधी हो जा। नफरतों की हवा है, तू मोहब्बत की आंधी हो जा। ये शिव महावीर बुद्ध का देश है, तू गांधी हो जा, तू गांधी हो जा। तो ये जो गांधी होना है ये बहुत ज़रूरी है। अगर आप गांधी नहीं हो पाए, आप गौतम बुद्ध नहीं हो पाए, आप महादेव के भक्त नहीं हो पाए, आप अगर महावीर के भक्त नहीं हो पाए, मैंने कहा था कल कि अगर मोहब्बत का नाम मोहब्बत न होता तो क्या होता? बहुत सोचा, फिर यकीन आया कि मोहब्बत का नाम मोहब्बत न होता तो यकीनन मोहम्मद होता। आपको इस मुल्क का हर रिलीजन, भारत कब आपको अपना लगेगा? जब इस मुल्क का हर धर्म, जो धर्म यहाँ पे है, जो मस्जिद यहाँ पे है, जो गुरुद्वारा यहाँ पे है, जो मंदिर यहाँ पे है, ये सारा अगर मुझे अपना नहीं लगता तो ये मुल्क मुझे कभी भी अपना नहीं लग सकता। इस मुल्क की हर एक विरासत, हर एक भाषा, फिर भाषा का वाद हो जाता है। अरे भारत का जब हम जय हिंद बोल देते हैं बात वहीं पे ख़त्म होनी चाहिए कि जय हिंद मतलब इस देश की जितनी भी भाषाएं हैं, चाहे बंगाली हो, चाहे आपकी तमिल हो, चाहे आपकी मराठी हो, चाहे गुजराती हो, चाहे पंजाबी हो, ये सारी मेरी भाषाएं हैं। तो वो जो मेरापन है वो अंदर आना बहुत ज़रूरी है। पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जर हे सगळं वास्तविकता आपल्याला समोर आणायची असेल तर त्यामध्ये गझल देखील असू शकते का?
मी प्रयत्न काय केलाय की गझल ही किंवा शायरी किंवा कविता ह्या फक्त प्रेमाच्याच धाटणीवर आपण असाव्यात. गझलेवर बघितलं तर आपण प्रेम आणि विरह कवितांकडे जास्त लक्ष जातं. आणि तिथे काय होतं ना की गझल किंवा शायरी हे तत्वज्ञान देण्याचं माध्यम आहे. एका काळामध्ये शायरी कविता हे ज्ञानाचं माध्यम होतं. एक काळ असा होता की जेव्हा कवी संमेलनं लागायची तेव्हा आपल्या आई आपल्या आजी म्हणायच्या की अरे जा आज शाळेत नाही गेलं तरी चालेल, चल कवी संमेलनाला जाऊ. आणि का तर कवी संमेलनातनं जे तुला ज्ञान मिळणार आहे ते पुस्तकांपेक्षा किंवा तुझ्या अभ्यासी पुस्तकांपेक्षा किंचित जास्त मिळणार आहे आणि काहीतरी नवीन तुला ऐकायला मिळणार आहे. मग ते जे नवीन ऐकायला मिळणार आहे, आज कवी संमेलनातली गर्दी का कमी झाली? कारण ते जे नवीन देणं होतं ते न देता तुम्ही त्यातनं कट्टरता पेरली आहे, तुम्ही त्यातनं विभाजन पेरलंय, तुम्ही जातीच्या पुढाकाराच्या कविता लिहायला लागलेत, तुम्ही धर्माच्या उदव करणाऱ्या कविता लिहायला लागलेत, तुम्ही मानवतेचं साहित्य जसं जसं कमी केलं आहे तसं तसं कवी संमेलनातली गर्दी कमी झालेली आहे. कारण आजीला माहित आहे मी माझ्या नातवाला काय ऐकायला लावू, ती का नाही येत आता तिच्या नातवाला घेऊन कवी संमेलनाला. तर आपण जबाबदार आहोत. नवीन कवी म्हणून आपण असं साहित्य निर्माण केलं पाहिजे की आज शाळेत नको जायला, आज चल कवी संमेलनाला जाऊ. आज कवी संमेलनाला गर्दी आणणं म्हणजे टास्क होऊन जातो. याच्यासाठी कारण काय आहे? मग कवी जबाबदार नाही का? मी पण जबाबदार असेल. अनेक कवी, सगळेच कवी जबाबदार आहोत. मग ही जबाबदारी घ्यायची आहे की नाही घ्यायची? नसेल घ्यायची तर आनंदी राहा आणि 10 लोकांमध्ये कविता सादर करत राहा. कविता हे ज्ञान देण्याचं माध्यम आहे. मी माझ्या शायरीच्या माध्यमातून किंवा मी ज्या देशभक्तीपर काही कविता लिहिल्या आहेत त्याच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे की शाळेमध्ये मला UP-मध्ये 23 जिल्ह्यांमध्ये त्यांनी फिरवलं. शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षण, शिक्षा के अलावा शिक्षा ह्या टायटल खाली त्यांनी एका महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलाला UP-मध्ये 23 जिल्ह्यांमध्ये फिरवलं आणि तिथे मानवतेच्या कविता सांगण्यासाठी मला त्यांनी गव्हर्नमेंट यंत्रणेतनं मला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी म्हटले की ह्या भागात तुम्ही जाऊन. मी तिथे साधारणतः 58 कार्यक्रम केलेत. मग 58 कार्यक्रम हे शाळांमध्ये मी जाऊन केलेत. तर माझं हे म्हणणं आहे की कुठेतरी कवी संमेलन असेल म्हणून आपण आपल्या साहित्यामधनं काय लिहितोय हे फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने शरद सरांनी एंटरप्रिन्युअर पुस्तक लिहिलं, छान पुस्तक आहे, त्यातनं नवीन साहित्यिक तयार झाले, त्यातनं अनेक गोष्टी अशा तयार झाल्यात की ओके मला काहीतरी शिकायला मिळालं, मी उद्योजक झालो. प्रेरणा देणारं पुस्तक, प्रेरणा देणारी कविता ही कधीच समाजातनं नष्ट होत नाही. समाजातील वास्तविकता, साहित्यातील वास्तविकता सरांनी आपल्या परखड शब्दामध्ये सांगितलेली आहे आणि त्यांच्या शायरीच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळाला आता. तर सर माझा पुढचा प्रश्न आपण खयाल रिलेटेड घेऊ शकतो की पुस्तक आपण जेव्हा पहिलं ओपन करतो तेव्हा सुरुवातीला तुम्ही जी मनोगत लिहिलेलं आहे तुमचं त्या खालीच एक सुरुवातीलाच एक सुंदर असा शेर तुम्हाला वाचायला मिळतो. तर तुम्ही पुस्तकामध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे त्या पुस्तकाविषयी आणि त्या पुस्तकाविषयी तुम्ही काय सांगाल आणि प्लस सुरुवात तुमच्या त्या शेरपासून झाली पाहिजे अशी तुम्हाला मी विनंती करते. तो शेर ऐसा है कि जरा इश्क को जरा दर्द को जिंदा मौत को लिखा है, जरा दर्द को जरा इश्क को जिंदा मौत को लिखा है, जरा आहिस्ता खोलना किताब अंदर दिल रखा है. तो भावना ह्या त्यात पेरण्याचं काम केलंय. 2300 शेर आहेत खयालमध्ये आणि 2300 शायरी आणि त्याच्यात नवीन हा प्रयोग आहे की वन लाइनर त्यामध्ये दिलाय. जापनीज भाषेमध्ये हायकू नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या मराठी हिंदीमध्ये तसा नाही आहे. तर तो मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो लिहिल्यानंतर मला कळलं की हे असं लिहिले गेलेलं नाही आहे. तर वन लाइनर त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये 2 लाइनर आहेत, 3 लाइनर आहेत, 4 लाइनर आहेत. तर अशा एकूण 2300 शेरो शायरी त्यामध्ये आहे केलेली. त्या 2300 मध्ये एकही दारूवर नाही. तर हे आपल्याला कळलं पाहिजे त्या जबाबदारीने. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे लिहिलेलं आहे त्यातनं जो आज समाज घडलेला आहे. तुम्ही दारूची फार स्तुती करणार शायरीमध्ये कि पीने दे शराब मुझे मस्जिद में बैठकर या वो जगह बता जहाँ खुदा नहीं. आप शायर बहुत बड़े हो लेकिन वो शायरी लिखते वक्त क्या आपके जहन में ये था कि इस शायरी का असर क्या होगा समाज के ऊपर? आज लोक सर्रास दारू पित आहेत. बरं त्या दारूतनं फक्त दारू नाही, त्या दारूतनं एक परिवार उद्ध्वस्त होतोय. त्या दारूतनं तो त्याच्या बायकोवर अमानुषपणे अत्याचार करतोय.
कोणताही अत्याचार, जर तुम्ही भारतातली कोणताही क्राईम रिपोर्ट बघा, क्राईम रेकॉर्ड बघा, पोलिसांनी जे गुन्हा नोंद केलेला असतो तो बघा, त्याच्यामध्ये 95% गुन्हा करत असताना तो दारू पिलेला होता, हे लिहिलेलंच आहे. मग हे काय झालं? ह्याला जबाबदार कोण आहे? आपण छान पद्धतीने दारूला ग्लॅमरस करायचं, आपण छान पद्धतीने सिगरेटला, सगळ्याच गोष्टींना, आज गांजा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे, चरस आहे, ड्रग्स आहेत, ह्याच्यावर काहीच न बोलणं आणि मुख धरून गप बसायचं. का तर त्यांच्यावर बोलणं म्हणजे तुमच्यावर आक्रमण होईल काहीतरी, ह्या भीतीपोटी सगळे जर शांत, ते म्हणतात ना की संतांच्या शांत राहण्याने समाज बिघडत असतो. मग तुम्ही जर जबाबदारी घेत असाल, चांगल्या माणसांचा शांतपणा हा देशासाठी घातकच असतो. तुम्हाला जर वाटतं की काहीतरी चुकीचं होत आहे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही मतं मांडली पाहिजेत, तुम्ही त्याच्यावर जाब विचारलाच पाहिजेत. आणि ते विचारताना तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर मग आपण भारतीय कसले? मग आपण सैनिकांना निगेटिव्ह विषय आपण दाखवण्यापेक्षा पॉझिटिव्ह आपण लिहिलेलं असं पाहिजे. तर तुम्ही जसं आता म्हणालात की दारू हा विषय यात नाहीये, मग खयालमध्ये तुम्हाला काय वाचायला मिळेल? आपल्या खयालमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल ज्या पद्धतीने ग्रामीण भागातला किंवा ग्रामीण भारत हा उद्ध्वस्त झालेला आहे ते तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यामधला एक शेर आहे की जवान बेटे चुराए है शहरों ने, गांव रुलाया है, सुना है बूढ़े बाप का जनाजा किसी और ने दफनाया है, काम वाली महंगी है शहरों में बहुत, सुना है बूढ़ी माँ को तूने शहर बुलाया है. कि नदिया गांव की शहर चुरा कर ले गया, नदिया गांव की शहर चुरा कर ले गया, बिजली गांव की शहर भगा कर ले गया, अब बूढ़ा गांव जवान दुख सहे कैसे, जवान जनाजा शहर उठा कर ले गया, जवान जनाजा शहर उठा कर ले गया. त्यात तुम्हाला वाचायला भेटेल की दरबदर भटकी वो, एक बूढ़ी माँ रास्ते के किनारे तड़प रही थी, 2 वक्त की रोटी के लिए वो दिन रात भटक रही थी, अमीर चश्मा उतार कर देख तू कितना गरीब है, 5 रुपए की नोट तेरी औकात बता रही थी. तुम्हाला त्यात वाचायला भेटेल की दरबदर भटका वो न मिला मुट्ठी भर अनाज, दरबदर भटका वो न मिला मुट्ठी भर अनाज, न हरा था न गेरुआ फकीर, वो पूछते हैं समाज, भूख से मर गया वो, ये रोजमर्रा की बात है, छोड़ो हमको क्या, करो आरती या पढ़ो नमाज. भूख से मर गया वो, ये रोजमर्रा की बात है, न मिला मुट्ठी भर अनाज, न हरा था न गेरुआ फकीर. तर आपण एखाद्याला दान देत असताना आपले डोळे, आपण म्हणतो ना की सारा सारा जितना भी किताबें, सारी सारी तालीम किसको दी हमने, सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी ह्या डोक्यासाठी आपण बनवलेल्या आहेत. व्हॉट अबाउट, वो बोलते ना कि आंखों की तरबियत के लिए तुमने क्या किया, तो आंखों में जो तहजीब हो, डोळ्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय केलं, हा खरा प्रश्न आहे. कारण तुमचं मस्तिष्कमधनं तुमचं नॉलेज आणि हे सगळं सगळं तुमच्या डोळ्यातनं दिसतं. डोळ्याच्या तरबियतसाठी, डोळ्याच्या शिक्षणासाठी की कोणाकडे कसं बघावं, कोणाकडे बघताना काय भाव तुमच्या मनामध्ये असावेत, ते महाराजांनी शिकवलं होतं आपल्याला. पण आपण ते आत्तापर्यंत घेऊन आलेलो नाही. महाराजांना दुश्मनाच्या दुश्मनाच्या याच्यातल्या पण स्त्रिया त्यांना आई समान वाटायच्या. मग आज तुमच्या डोळ्यांमध्ये का त्या भावना आल्यात, तर त्या डोळ्यांचं शिक्षण तुम्ही ह्या डोळ्यांपर्यंत पोहोचवलेलं नाही. मग डोळ्यांचं शिक्षण म्हणजे काय हे जर तुम्ही सांगायला तयार नसाल आणि तुम्ही त्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सगळंच दिसत असेल, तुम्हाला त्या चेहऱ्यामध्ये चंद्र दिसत असेल, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हया, तमीज, तहजीब कहाँ गई? वो बताने की, वो बातें कहने की, वो बातें पढ़ने की और वो बातें लिखने की बहुत ज़रूरत है. पण खयाल या गझल संग्रहामध्ये 1 लाइनर, 2 लाइनर, 3 आणि 4 आपण ह्याचा पूर्ण हा संग्रह तयार केलेला आहे. जेव्हा 2 आणि 4 लाइनर आपण लिहितो तेव्हा आपल्याला विरोधाभास त्याच्यामध्ये मांडता येतो, यमक आपल्याला साधता येतं. पण 1 आणि 3 लाइनरमध्ये काय अवघड पडतं? मुख्यतः 1 लाइनरमध्ये तुम्हाला काय अवघड वाटलं? 1 लाइनरमध्ये काय आहे ना, आता 2 लाइनरमध्ये काय पंच आहे, सेकंड लाईनमध्ये. जसं की एक माझं 2 लाइनर आहे की जितना बोले बुध यार उतना बोले कौन, जितना बोले बुध यार उतना बोले कौन, जितना चुप वे थे उतना चुप कौन. तर इथे एक
एक एक समज आहे मांडायला, तुम्हाला थोडासा स्कोप आहे. वन लाईन मध्ये काय होतं की तुम्हाला एका ओळीतच सगळं कव्हर करायचं असतं. तर तो भाव काय सांगायचा आहे हे पण तुम्हाला कव्हर करावं लागतं. त्याच्यामध्ये मी एक वन लाईनर अशी लिहिली की म्हणतात ना, एक मिसरा भी मुकम्मल गझल आहे. एक ओळ सुद्धा खूप काही सांगू शकते. आणि काय होतं ना की शायरी म्हणजे मी काय बोलावं हेच मला माहित नाही, की मी स्वतःचं मन कसं एक्सप्रेस करू. मला एखाद्याला सांगायचं आहे की तू कसा आहेस, मी काय सांगू, हा छान आहे. हे छान आहे एवढंच का, काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे. कसा आहेस, नाही छान आहे, उत्तम आहे. हा संवाद फारच पोकळ संवाद वाटतो. शायरीमध्ये काय असतं, लोक बोलताना भाषणाच्या स्टेजवरनं पहिल्यांदा 2 ओळीतनं की इतने तबीयत से पत्थर उछालो की फिर खुदा तुमसे बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. हे सगळीकडे हजारो म्हणजे जोपर्यंत तो शेर लिहिलेला आहे तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक स्कूलमध्ये कॉलेजमध्ये हे बोलल्या गेलं. याचा अर्थ काय, समाजाला 2 लाईनरची गरज आहे. मग ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग 1 लाईनर का लिहिलं, तर आपण सामान्य चर्चा करत असताना आपल्याकडे असं काहीतरी असावं जे आपल्या बोलण्यात येत राहावं. शायरी आपण बोलण्यात नाही बोलू शकत. कसं आहेस आणि मी 2 ओळी सांगेन, नाही, 1 लाईनर सांगावं लागेल. तर आपल्याला एखाद्याची परिस्थिती सांगायची असेल, एका ओळीत सांगायची आहे, तर काय सांगता येईल. तर मी लिहिलं होतं की इस आज़ादी ने तुझको किस हद तक गुलाम बना दिया. इस आज़ादी ने तुझको किस हद तक गुलाम बना दिया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलंय त्याला समोरच्याला काय म्हणायचं आहे. त्याला तो शब्द, अरे तू सुधर, अरे तू हे कर, ठीक आहे, तू नाही सुधरत आहे ना, कमी शब्दांमध्ये. म्हणून म्हणतात ना की गुफ्तगू करने के लिए, बातें करने के लिए, संवाद करण्यासाठी तुम्हाला सहजता असावी, पण त्या सहजतेमध्ये अर्थ असावा. तो अर्थ कुठेतरी मी अराउंड एक 600-700 त्याच्यामध्ये 1 लाईनर आहेत. त्या 700 1 लाईनर मध्ये वाचकांना असं वाटेल की ओके ठीक आहे, अरे यार ही ओळ मी इथे वापरू शकतो, ही ओळ मी इथे वापरू शकतो, ही ओळ मी इथे. आणि त्या दृष्टीने कुठे कुठे काय काय होऊ शकतं, तर असं प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये, व्यवहारामध्ये, आईसोबत बोलताना, वडिलांसोबत बोलताना, त्याच्यावर आईचे शेर आहेत, आईवरचे, वडिलांवरचे शेर आहेत. वडिलांवरचा एक शेर असा आहे की मेरे हिस्से का जहर भी वो अमृत समझकर पी लेते हैं. मेरे हिस्से का जहर भी वो अमृत समझकर पी लेते हैं. मेरे पिता हकीम नहीं मगर गहरा घाव सी देते हैं. तो जो गहरा घाव है ना, उसको सीने के लिए आपके पास में ऐसे वो है ना, हमेशा आपको हकीम की, डॉक्टर की जरूरत नहीं होती है यार, दोस्तों की ज़रूरत होती है, यारों की ज़रूरत होती है. आप जो भी करो दिल से करो, कोशिश भी करनी है, दिल से करो. अगर चीज मुकम्मल हो गई, आपण यशस्वी झालेल्या गोष्टी आणि अपयशी, म्हणजे मला लोक विचारतात की सर अपयश आणि यश ह्याला काय. मी म्हटलं यार देखो, एक शेर है मेरा लिखा हुआ कि अबके कोई गम नहीं, अबके कोई गम नहीं मेरे हिस्से में, यार ये सबसे बड़ा गम है. दुःख माणसाला लागतात जगायला, कारण दुःख आणि सुख हे असल्याशिवाय तुमच्या भावनाच तयार होत नाही. ओव्हरऑल फॉर्मॅटसाठी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, दुःख, कष्ट, दारिद्र्य, भूक, उपास, मार, तपास, अनेक प्रकारच्या मित्रांनी दिलेले तुम्हाला धोके, तुम्हाला अनेक चांगले मित्र मिळालेले, एखादा दुश्मन तुम्हाला दिलदार मिळाले, ह्यानी आयुष्य बनतं. माझ्या आयुष्यात काय काय वाईट झालंय हे आठवून मी रडत बसायचं की मी जागं होऊन काहीतरी बदलण्यासाठी बाहेर पडायचं. बरं, हे मी माझ्यापुरतं आहे का मर्यादित, की नाही माझ्यासोबत असं झालं, मला त्या मुलीने असं केलं, मला त्या मुलाने असं केलं, माझं हे झालं, हे रडगाणं गायला आयुष्य मिळालं आहे का. आजकालची तरुण पिढीमध्ये डिप्रेशन आणि बोर होणं हे 2 शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात आले आहेत की काय करतोय, काही नाही मी बोर होतोय, आणि काही नाही यार मी डिप्रेशनमध्ये आहे. अरे आमच्या वेळेस हे शब्द नव्हते, त्यामुळे आम्हाला हे होतही नव्हतं. आता तुम्हाला हे नवीन कळायला लागलं की डिप्रेशन नावाचा शब्द असतो, मग त्याचं मिनिंग हे आहे, बोर होण्याचा मिनिंग हे आहे. काय करताय, काही नाही, सगळं आहे आजूबाजूला, पण नाही मी बोर झालो आहे यार, काहीतरी केलं पाहिजे. बोर झालाय. आयुष्य काय तुम्हाला परमनंट मिळालेलं नाही आहे बोर होण्यासाठी, जाणारच आहात तुम्ही, आम्ही सगळे.
मग जर जाणार आहात तर आनंद हे त्या फालतू गोष्टींसाठी आपण वेळ वाया घातला पाहिजेत की आपली जबाबदारी काय आहे ती ओळखून, कारण हे आयुष्य फक्त तुमच्या एकट्याचं नाही आहे, तुमच्या आईचं आहे, तुमच्या वडिलांचं आहे, तुमच्या मित्रांचं आहे, तुमच्या नातेवाईकांचं आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल की नाही करावं लागेल. आणि साहित्यिक म्हणून मी खूप उत्कृष्ट साहित्यिक आहे आणि परिवारवादामध्ये मी काय आहे, शून्य. म्हणजे मला वाईट तेव्हा वाटते की खूप साऱ्या म्हणजे दुश्मनं तयार करायचे उगाच. म्हणजे हा मूर्खपणा आहे. तुम्हाला वेळ वाया घालायला वेळ नाही आहे तुमच्याकडे, हे आधी कळलं पाहिजे. आणि लोकसंख्येप्रमाणे भारतामध्ये निर्माण होणारं साहित्य आणि निर्माण होणारे साहित्यिक हे इतके कमी आहेत, त्याच्यामुळे आपण मागास आहोत. मागास होण्याला फक्त आर्थिक कारणं नसतात, विचार फार महत्त्वाचे आहेत. आज जर्मन का पुढे आहेत, आज अमेरिकन का पुढे आहेत, आज ब्रिटिश का पुढे आहेत? त्यांच्या साहित्याच्या निर्मितीच्या कलेमुळे, की प्रत्येक माणूस हा लिहू शकतो, बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, म्हणून ते जगावर राज्य करतायत. आपण फॉलोअर्स आहोत आणि फॉलोअर्सचा देश हा कधी काही फार निर्माण करू शकणार नाहीये. आपल्याला लीडर्स पाहिजेत. ते लीडर्स कोण आहेत? सामाजिक क्षेत्रामधले लीडर्स पाहिजेत, आर्थिक क्षेत्रामधले लीडर्स पाहिजेत, जे जगाचं नेतृत्व करू शकतील. साहित्यातले आपल्याला लीडर्स हवेत, सगळ्या फील्डमधले आपल्याला लीडर्स हवेत. आपल्याला आधी तर फॉलो करणं बंद करावं लागेल, तर आपण कोणाला तरी जग आपल्या मागे आलं पाहिजेत की आपण लोकांच्या मागे गेलं पाहिजेत. कुठेतरी आपला स्वाभिमान, आणि मी फार स्वाभिमानी आहे, माझा फार मोठा इगो आहे, इगो. आणि अरे तुम्ही 10 लोकांना फॉलो करताना बस तुमचं आयुष्य संपून जातं. म्हणून नवीन पिढीने मला सांगू इच्छितो की फॉलो करणं हा प्रकारच मुळात म्हणजे बंडल आहे. तुम्ही फॉलो काय करताय? तुम्ही लीडर व्हा ना. आज गरज आहे म्हणून एवढ्या कळकळीने मी बोलतोय की देशाची गरज आहे. मी एक शायरी लिहिली होती की शराब बनाई है खुदा ने. एक मोठे शायर आहेत, त्यांनी म्हटलं होतं की पीने दे शराब मुझे मस्जिद में बैठकर या वो जगह बता जहाँ खुदा नहीं. त्याच्यानंतर एका शायरांनी म्हटलं की मस्जिद खुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के घर जा वहाँ खुदा नहीं. त्याच्यानंतर एक शायर आलेत, त्यांनी म्हटलं की काफिर के दिल से आया हूँ मैं ये देखकर, खुदा मौजूद है वहाँ उसे पता नहीं. अरे शायर म्हणून आपण एवढे मोठे झालो का की आपल्याला त्या काफिरच्या हृदयातला खुदा दिसतो? असं नाहीये. आता त्याला मी काय उत्तर दिलं की शराब बनाई है खुदा ने काफिर के लिए, पीकर वो मर जाए जमी के लिए. तर देवानीच बनवली, मान्य, पण ती तुम्ही पिऊन मरून जा, कारण तुम्ही देशासाठी काही करू शकणार नाही आहेत, तुम्ही ह्या समाजासाठी काही करू शकणार नाही आहेत. स्वतःवरचा ताबा हा फार महत्त्वाचा असतो. तो नाहीये याचा अर्थ मग फार काही नाही आहे. तुम्ही लढाईतले, तुम्हाला जर राजा बनायचं असेल आणि तुम्हाला जर स्वत्वावर ताकद तुमची नसेल, स्वत्वाविषयी, तर मग नाही होणार गोष्टी. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचलं पाहिजे. सरांचे परखड विचार, आपण सरांचे परखड शेर आता ऐकलेत आणि ही वाचकांसाठी खूप मोठी पर्वणीच आहे आणि हे शेर तुम्हाला खयालमधून वाचायला देखील मिळतील. तर सर, खयालच्या माध्यमातून तुमचे विचार तुम्ही जे काय आता मांडले आहेत ते तर तुम्ही वाचकापर्यंत पोहोचवतात, पण खयाल नंतर अजून तुम्हाला नवीन काही लिहावंसं वाटतंय का, की तुम्ही अजून पुढे काय लिखाण करणार आहात? माझं 2 पुस्तकं आता सध्या सुरू आहेत ज्याच्यावर मी लिखाण करतोय. एक इजहार नावाचा गझल संग्रह, शायरी संग्रह आहे. तो नेमका आपण व्यक्त कसं व्हावं, नेमकं आपल्याला प्रेम म्हणजे काय. मी लिहिलं होतं की जिस्म के सतह पर है इश्क बस, जिस्म के सतह पर है इश्क बस, यार दिल से रूह तक इश्क पहुंचता कहाँ है. तर नेमकं प्रेम म्हणजे काय, नेमका त्याचा अर्थ काय, नेमकं तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे म्हणजे काय. मैंने लिखा था कि इश्क इस लफ्ज़ से बच के रहना, न जाने कितनों को ठगा है, महाठग है ये इश्क नाम का लफ्ज़, इसका एहसास पकड़ सको तो पकड़ लो. तो एहसासों के ऊपर काम होना चाहिए. तो इजहार जो है, इसके बाद में जो मैं लिख रहा हूँ
वो मोहब्बत का इजहार हो सकता है, वो अपने पिताजी से प्यार का इजहार हो सकता है, मैं अपने मम्मी से, मेरी माँ से कितनी मोहब्बत करता हूँ उसका वो इजहार हो सकता है, इस मुल्क से मैं कितना मोहब्बत करता हूँ उसका वो इजहार हो सकता है। तो इजहार एक है, और दूसरा मैं कबीर के ऊपर लिख रहा हूँ, वो नॉवेल रहेगी। तो अभी मैं थोड़ा सा नॉवेल की तरफ शिफ्ट होने की कोशिश कर रहा हूँ, क्योंकि कबीर के ऊपर जितना अन्याय भारत ने किया है, भारत के लोगों ने किया है, भारत की सांस्कृतिक विरासत ने किया है, उन्हें मिटाने की हर तरह से कोशिश की गई है। और जब उनको पता चला कि कबीर मिट नहीं सकते तो उन्हें दूषित करने का हर प्रयास किया है। तो कुछ कट्टरतावादी हिंदुओं ने कहा कि कबीर हमारे हैं, और कुछ कट्टरतावादी मुस्लिम लोगों ने कहा कि कबीर हमारे हैं, और दोनों को कबीर मान्य भी है और अमान्य भी है। क्योंकि कबीर को पास बुलाना और बैठाना और उनकी पूजा करना इतना आसान नहीं है, इसीलिए उनको नकारने के लिए भी कई कहानियां लिखी गई। तो मैं कोशिश ये कर रहा हूँ कि कबीर के ऊपर जो लिखा गया है एक जो साफ सुथरा आईना हो कबीर का, वो मैं लिखने की कोशिश कर रहा हूँ कि जो क्योंकि देखिए किताबें हमें बचाती ही है, और किताबें पढ़ना बहुत अरे भाई कौन सी किताब पढ़ना इम्पोर्टेंट है? इस दुनिया का नुकसान जितना किताबों ने किया है उतना तो किसी ने नहीं किया। धर्म के किताबों की जितनी भी किताबें हैं धर्म की, सभी धर्मों की, उसमें जो लिखी हुई बातें हैं उसकी जो सब बुक्स है, इंटरप्रिटेशन जो है, जो उसका अवलोकन है, जो उसके ऊपर लोगों ने लिखा है कि भाई सच्चा रामायण क्या है, भाई उसके अंदर जो जो डाला गया है कि भाई इधर एक तरफ कट्टरतावादियों ने तो उन किताबों का सहारा लेकर ही दुनिया को भ्रष्ट किया है। तो किताबें, सभी किताबें अच्छी ही होती है ऐसा नहीं है। किताबों ने जितना नुकसान किया है उतना मुल्क का, इस देश का, इस दुनिया का नुकसान किसी ने नहीं किया। इसीलिए अच्छी किताबें होना बहुत जरूरी है। तो किताबों की ओर चलो, नहीं अच्छी किताबों की ओर चलो जो आपको मानवता की राह पर लेकर जाए। उन किताबों की ओर चलो जहां पर आपके बच्चों को नफरत नहीं सिखाई जाएगी, मोहब्बत सिखाई जाएगी, प्यार सिखाया जाएगा। उन किताबों पे अपना जो हक है वो आपको सिखाया जाएगा कि मानव के तौर पर मेरा हक क्या है। वो उन किताबों की आज बहुत ज़रूरत है। और मुझे लगता है कि आने वाला समय नए भारतीय लेखकों का है जो दुनिया पर राज करेंगे। मैं इस यकीन के साथ आपसे ये बात कहूँगा कि आने वाली पीढ़ी, ये भारत की अब तक की, जो मैंने कहा कि अब तक की सर्वश्रेष्ठ पीढ़ी आएगी। जो अभी बच्चे चौथी पांचवी में पढ़ रहे हैं, वो जो बच्चे हैं वो भारत का नाम दुनिया में करेंगे। वो नए बच्चे जो है वो लिखना जानते हैं, बात करना जानते हैं। वो जो चौथी पांचवी में जो पढ़ने वाली पीढ़ी है, मुझे उनसे बहुत उम्मीद है। और सुरेश भट ने भी कहा था की वर्तमानाला कळे ना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही। तर ज्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी आपण लिहिलं पाहिजेत, त्यांच्यासाठी आपण व्यक्त झालं पाहिजेत। महाराष्ट्राला जे धरोहर मिळालेलं आहे, तुकारामांचं, ज्ञानेश्वरांचं, एकनाथांचं, हे धरोहर जपता आलं पाहिजेत। महाराजांचे विचार आपल्याला जपता आले पाहिजेत। गांधी आणि आंबेडकर आपल्याला कळायला पाहिजेत। आणि ह्या मुलाखतीची शेवट मला असं वाटतं की मी एका शेरनी करू इच्छितो की गांधी शरीर संविधान का, आत्मा अम्बेडकर। गांधी शरीर संविधान का, आत्मा अम्बेडकर। है आत्मा में शरीर, ये संविधान जिंदा कर, हे संविधान जिंदा कर। तर ज्या संविधानाने आम्हाला लिहिण्याची परमिशन दिली की तुम्ही व्यक्त व्हा, लिहा, हा देश तुमच्या सोबत आहे, त्या संविधानाला नमनच आणि कायमच असेल। वा सर, तुमच्या इजहार आणि कबीरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी देऊ इच्छिते। तर आज आपल्या वाचकांना एक मुलाखत वजा एक मैफिल देखील अनुभवायला मिळाली, खूप छान शेर आपल्याला ऐकायला मिळाले। तर थँक्यू सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला मुलाखत दिली। तुमच्या पुढच्या पुस्तकांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते। खूप खूप धन्यवाद सर। आणि न्यू इराने मला इथे बोलवलं आणि न्यू इरा जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून मी न्यू इराचा प्रवास बघतोय, एक लेखक म्हणून आणि एक वाचक म्हणून सुद्धा। तर माझ्या न्यू इराला प्रचंड प्रचंड शुभेच्छा।
कारण न्यू इरानी माझ्या देखत देखत एक 70 ते 75 लेखक घडवलेत आणि ते घडवलेली लेखक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये क्रांती करतील. आणि न्यू इराकडनं प्रेरणा घेऊन अनेक पब्लिशर स्वतःचा आत्मचिंतन करतील की आम्ही फक्त व्यवसायासाठी आहोत की ज्ञान देण्यासाठी आहोत. व्यवसाय आणि पुस्तकं ह्याला थोडंसं गफलत त्यांनी करायला नको, कारण बरेच देशभरातले असे पब्लिशर आहेत की जे त्यांचं फक्त पैशांसाठी पुस्तकं, मग ती कोणत्याही दर्जाची असो आणि त्यातनं समाजात वीज जरी पेरल्या जात असेल तरीसुद्धा ती प्रकाशनाच्या दिशेने ती नेत आहेत. तर मला असं वाटतं की न्यू इराकडनं ही सगळी प्रकाशक प्रेरणा घेतील आणि न्यू इराच्या सुद्धा वाटचालीला आणि तुमच्या सगळ्या न्यू इराच्या टीमला माझ्याकडनंही खूप खूप शुभेच्छा. न्यू इराच्या वतीने मी पण आपले आभार मानते, आपण या शब्दामध्ये आमचं व्यक्त केलेलं जे मत आहे त्यासाठी. तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की खयाल हा गझल संग्रह तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच न्यू इराच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर देखील हे पुस्तक उपलब्ध आहेत. तर अशीच आमची पुस्तकं वाचत राहा, प्रतिक्रिया कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.